नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। आत्तापर्यंत आपण बघत होतो पाठ अमूल्यम कमलम। अमूल्यम कमलाचा आपण फर्स्ट आणि सेकंड पार्ट याची क्वेश्चन आन्सर प्लस आपण तो पाठ बघितला। आता आपण रिमेनिंग पार्ट म्हणजे शेवटचा भाग या पाठाचा बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की अमूल्य कमलम जे आहे गौतम बुद्धाच्या आजावरती आधारित ही कथा आहे। गौतम बुद्धाच्या अशा अनेक कथा प्रसिद्ध आहे, त्यातले अमूल्यम कमलम। पण या पाठाच्या शेवटी कळतं एक्झॅक्टली की ज्या पर्सनबद्दल ती लोक बोलत आहेत म्हणजे सुदास, श्रेष्ठी आणि सार्थवाह, तो पर्सन जे आहे ते आहेत गौतम बुद्ध। आणि बुद्धांनी सगळ्यांना शांतीचा संदेश दिला। असा शांतीचा संदेश देणाऱ्या माणसाची, अशा व्यक्तीची कथा आपण या पाठाद्वारे बघत आहोत। ओके, तर आपण जर थोडासा पाठाचा रिकॅप घेऊ आणि शेवटच्या भागाला आपण प्रस्थान करू। तर बी विथ मी, बी अटेंटिव्ह। आपण आता बघणार आहोत पाठ। आता आपण हे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण बघत आहोत की हे दाखवलेल्याचं आपण असं इमॅजिन करतो, हे इथे जी व्यक्ती उभी आहे चित्रामध्ये ते आहे सुदास। आणि सुदासांच्या गार्डनमध्ये उमलतं कमळाचं फूल। शिशिर ऋतू मे तडागे एत सरसिजम विकसितम। थंडीच्या दिवसात या तलावामध्ये माझ्या गार्डनमध्ये तलावामध्ये कमळाचं फूल विकसित झालं। एतत् सरसिजम विक्रियाहम विपुलम धनम प्राप्नुयाम। अहम एतत् सरसिजम विक्रियाहम म्हणजे मी हे सरज कमल जे आहे ते विकणार आणि विपुलम धनम प्राप्नुयाम, आय विल गेट मोर मनी, असा तो विचार करतो। आणि असा विचार करून तो काय पडतो, गार्डनमधून बाहेर पडतो। गार्डनमधून बाहेर पडल्यावरती तो समोर उभा राहतो एका रॉयल पायलटच्या समोर। आणि त्याच मार्गाने एक सार्थवा जात असतो। तो विचारतो की एतत् क्रियता मूल्येन ददासी। स्टार्टिंगला तो बोलतो की हां की भगवान बुद्ध जे आहे संप्रती अस्मिन नगरे वसती, याच नगरामध्ये वास करत आहेत आणि त्यांच्यासाठी मी कमळाचं फूल घेऊ इच्छित आहे। म्हणून तो विचारतो सुदासाला की काय याची किंमत आहे। हा विचारतो घ्यायला काय याची किंमत आहे। तर सुदास म्हणतो एकेन सुवर्ण नाणकेन, 1 गोल्ड कॉईन। ओके, त्यानंतर स्टोरी अशी करते की त्याच वेळी जेव्हा त्याच्याबद्दल दोघांचं बोलणं चालू असतं कमळाबद्दल, त्याच वेळी एक दुसरा रिच पर्सन येतो, श्रेष्ठी। तो दुसरा, त्याचं श्रेष्ठी नाव नाही आहे, श्रेष्ठीचं मिनिंग आहे रिच पर्सन। तो येतो तर तो त्याला विचारतो की या कमळाची किंमत काय। तेव्हा सुदास म्हणतो की ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती या कमळासाठी मला एकम सुवर्ण नाणकम देत आहे, म्हणजे 1 गोल्ड कॉईन। तेव्हा ही व्यक्ती जी असते ती म्हणते अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी। ओके, मी तुला 10 सुवर्ण नाणकं देईन। ओके, तर हा म्हणतो की ठीक आहे, तू 10 देशील तर मी 100 देईन। अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, मी तुम्हाला 100 देईन। मग शेवटी सुद्धाच विचार करतो की हे दोघं जे कमळाच्या फुलासाठी ज्यांना अर्पण करण्यासाठी भांडतायत आहे त्या माणसाकडनं, त्या व्यक्तीकडनं मला त्याची खरी किंमत कळेल। म्हणून तो म्हणतो अहम एतत् निरजम विक्रेतुम न इच्छामी, मला हे कमळ विकण्याची बिलकुल इच्छा नाही आहे। आणि तो पुढे जातो की जिथे भगवान बुद्ध बसले आहेत आणि भगवान बुद्धांच्या चेहऱ्याकडे पाहतो। त्यांचा तो शांत चेहरा बघून त्याच्या नकळत हातातून ते कमळाचं फूल गळून पडतं, ते त्यांच्या बुद्धांच्या पायावरती। म्हणून ते विचारतात बरं वत्स किम इच्छसी, काय हवंय तुला। तर ते म्हणतात की भगवन किम अन्यत, काही नको। भवताम चरणस्पर्शेनं मे आत्माम कृतार्थताम लभताम, तुमच्या चरणस्पर्शाने माझ्या आत्म्याला खरंच सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे। तर भगवान बुद्ध म्हणतात तथास्तु। ही अशी कथा आहे। तर आपण आता कथेचे पहिला आणि दुसरा भाग बघितला, आता आपण वळणार तिसऱ्या भागाकडे। तर तिसरा भाग मी कसा वाचते, कसं बोलते, तुम्ही लक्ष द्यायचे, प्रोनाऊन्सिएशन, त्याचे मिनिंग, संधी लिहून घ्यायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी। ओके, तर स्टार्ट करायचं आपण लास्टचा भाग। तर आपण लास्ट पॅराग्राफ बघत आहोत। अथ प्राप्तः सुदास तत् उद्यानं यत्र भगवत सुगतस्य निवासः, प्राप्त मीन्स reached. Then Sudas reached that garden where Lord Sugat was residing. जिथे ते राहत होते तिकडे ते सुदास तिकडे पोचला। तत्र वटवृक्षस्य अधस्तात्
एकस्मिन अश्मखंडे समुपविष्ट आसीत स महात्मा. इकडे भरपूर संधी आहेत, इकडे पण एक संधी मोठी आहे. ओके, परत इकडे आसीत स महात्मा, इथे पण एक संधी आहे. आपण संधी बघणार आहोत. वटवृक्षस्य अधस्तात, वटवृक्षाच्या खाली, बनियन ट्री. ओके, बिलो द बनियन ट्री. एकस्मिन अश्मखंडे, एकस्मिन अश्मखंडे मीन्स ऑन द रॉक ऑफ वन पार्ट ऑफ अ रॉक. समुपविष्ट, समुपविष्ट म्हणजे सीट. आसीतचं, आसीत इज द लंग लकार. महात्मा, महात्मा मीन्स ग्रेट सोल, ग्रेट पर्सन. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. अनल्पेन, अनल्पेन धामना. ओके, विथ लश्कर, धामना मीन्स लश्कर. राजते स्म ॲड ऑन तस्य भगवतो वदनम. त्यांच्या तोंडावरती असं वेगळंच असं वेगळीच अशी काय म्हणतात प्रभाव होती, तेज होतं. ओके, अनलिमिटेड लश्कर होतं. ओके ओके, राजते मीन्स शोन, नाहीतर ॲड ऑन. तस्य भगवतो वदनम, त्या भगवताच्या वदनावरती. वदनम म्हणजे फेस. तदा लोकयत, संधीज देर तत् प्लस आलोकयत. सुदासस्य चित्ते भक्तिरसाणव उदतिष्ठत. ओके, ते बघून तदा लोकयत, ऑन सीइंग दॅट, ऑन सीइंग दॅट सुदासस्य चित्ते, इन द माइंड ऑफ अ सुदास, भक्ती रसारमण, डिवोशनल सेंटिमेंट, उदतिष्ठत. ओके, क्रिएटेड, त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं डिवोशनल सेंटिमेंट्स. संधी वगैरे बघा, आपण बघितलेलं आहे की सुदास जे आहे त्यांच्या घरी तिकडे जो अशा ठिकाणी गेला की तिथे भगवान सुगताचा निवास होता. आणि ते कसे बसले होते? वटवृक्षाच्या खाली. कशावरती? एकस्मिन अश्मखंडे बसले होते त्याच्यावरती. आणि त्याच्या चेहऱ्यावरती कुठलं असं अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. त्यांच्या तोंडावरती एक वेगळीच छटा होती, वेगळंच तेज होतं. अनल्पेन, काउंटलेस, अनलिमिटेड. ओके, आणि त्याच्या तोंडावरती अशी अनल्पेन धामना, धामना म्हणजे काय लश्कर, तेज असं होतं. तदा आलोक्यत, आणि तदा लोकयत, ते बघून सुदासाच्या मनामध्ये भक्ती रसारमण उदतिष्ठत, भक्तीचा रस उत्पन्न झाला. भक्ती म्हणजे डिवोशनल सेंटिमेंट्स अरॉज इन द हर्ट ऑफ अ सुदास. ओके, संधी विग्रह बघा. सुदास प्लस तत् प्लस उद्यानम, स बिकम्स विसर्ग हिअर. तत् प्लस दू, तत् उद्यान. वटवृक्षास्य अधस्तात एकस्मिन अश्मखंडे, मोठे संधी. वटवृक्ष, अधस्तात डाऊन, एकस्मिन वन, अश्मखंडे रॉक. देन सी शब्दार्थ बघायचे. अथ, देन. प्राप्त, यू नो प्राप्त इज द कर्मभूदावी, त प्रत्यांत. प्राप्त मीन्स रिच्ड. निवासः रिसाइडिंग. वटवृक्ष, बनियन ट्री. अधस्तात, बिलो. अश्मखंडे, ऑन अ पार्ट ऑफ द रॉक, म्हणजे दगडाचा एक पार्ट, भाग. दुसऱ्या शब्दाला बघायचे. समुपविष्ट, समुपविष्ट ऑल्सो कर्मभूदावी, वॉज सिटिंग. महात्मा, ग्रेट पर्सन. अनल्पेन, अनलिमिटेड. धामना, लश्कर. राजते, शोन. आलोकयत, सिंग. भक्तिरसार्णव, भक्तिरसार्णव म्हणजे डिवोशनल सेंटिमेंट्स. इन द भक्तिरसा अर्णव इज द मिनिंग ऑफ अर्णव मीन्स ओशन. ओके, डिवोशनल सेंटिमेंट्स. उदतिष्ठत, अरॉज. सहस्तस्थम निरजम भगवत सुखदस्य, भगवत सुखदस्य. सहस्तस्थम, हस्तस्थम मीन्स इन द हँड. ओके, हस्तस्थम इज द उपपद तत्पुरुष समास. हस्ते तिष्ठती इति इज द विग्रह ऑफ उपपद तत्पुरुष समास. ओके, आपण उपपद तत्पुरुष समास शिकलो नाही आहे, आपण नेक्स्ट टाइम शिकणार आहोत लवकरच. नीरजम, नीरजम मीन्स कमलम. भगवत सुगतस्य, भगवान सुगत. चरणोर्घ्यम कृत्वा, संधीज दे. चरणयोः प्लस अर्घ्यम. ओके, चरणयोः फीट, दोन्ही पायांवरती. अर्घ्यम ऑफर्ड, कृत्वा ऑन डुईंग. नमो भगवते, नमो भगवते इति वदन. ते काय म्हणाले? वदन म्हटलं सी. ओके, वदन म्हणजे काय म्हणाले? सेईंग. सविनय, प्राणमत. सविनयने फोल्डिंग बोथ हँड्स.
प्राणमत, प्राणमत मीन्स बो डाऊन. तम प्रसादवर्षिभ्याम लोचनाभ्याम निरूपयन समयमान मुखपद्मो भगवान अभाषत वत्स किमिच्छसि इति. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रसादवर्षिभ्याम? शोवरिंग ग्रेस. ओके, म्हणजे भरलेल्या डोळ्यांनी. लोचनाभ्याम, लोचनाभ्याम म्हणजे आईज, बोथ आईज. निरूपयन, निरूपयन म्हणजे बघून. स्मयमान मुखपद्य, स्मयमान मीन्स विथ स्माइलिंग. मुखपद्म कमळासारखे जसे मुख आहे तसे. मुख मीन्स काय? फेस. पद्म मीन्स लोटस लाईक फेस. भगवान, भगवान म्हणजे भगवान बुद्ध, सुगत. ओके, लॉर्ड. अभाषत सेड. वत्स, ओ चाइल्ड, किम इच्छसी, व्हॉट डू यू डिझायर इति. ओके, जेव्हा तो तिकडे पोचला भगवान सुगताच्या तिकडे, त्यांनी बघितलेलं होतं की ऑलरेडी की भगवान सुगतचे आहेत ते एका झाडाच्या खाली, बनियन ट्रीच्या खाली बसून काय करतात आहे? तपश्चर्या करतात आहे. ओके, आणि ते गेल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचं स्टेज पाहून त्याच्या हातात नसं हस्तस्थ निरजम भगवत सुकतस्य चरणोरग्यम कृत्वा, त्याने आपोआप त्याच्या हातातून ते गळून पडलं. आणि कोणाच्या पायावरती? भगवान बुद्धाच्या पायावरती. आणि तो काय म्हणाला? नमो भगवते. ओके, नमः भगवते. नम इज द इंडिक्नॅलेबल. आणि जेव्हा इंडिक्नॅलेबल नमः येतं तेव्हा आपण काय यूज करतो? चतुर्थी विभक्ती. ओके, तर भगवते इज द चतुर्थी विभक्ती ऑफ भगवत. अंडरस्टँड? इति वदन, इति वदन से सविनयम विथ फोल्डिंग बोथ हँड्स प्राणमत बो डाऊन. तम प्रसाद वर्षिभ्या, तम म्हणजे कोण? भगवान सुकत. प्रसाद वर्षिभ्याम शोवरिंग ग्रेस म्हणजे ब्लेसिंग. ग्रेस म्हणजे काय? ब्लेसिंग. लोचनाभ्याम, लोचना म्हणजे टू आईज. निरूपयन, निरूपयन म्हणजे काय? त्यांनी त्याला बघितलं. ओके, अँड स्मयमान मुखपद्म विथ स्माइलिंग फेस, लोटस लाईक फेस. भगवान अभाषत, भगवान म्हणाले वत्स, ओ चाइल्ड, व्हॉट डू यू डिझायर, तुला काय पाहिजे? व्हॉट डू यू वॉन्ट. संधी बघायच्या त्याच्या. सह हस्तस्थम, स हस्तस्थम, सह प्लस हस्तस्थम. चरणोर्घ्यम, चरणयोः प्लस अर्घ्यम. इकडे जो रफार आहे तर चरणयोर्घ्यम, चरणयोः प्लस अर्घ्यम. ओके, त्याला म्हणजे चरणयोः चरणोर्घ्यम. नमो भगवते, नमः प्लस भगवते. ओ चेंज इन अह, विसर्ग. देन स्मयमान मुखपद्यो मुखपद्मो भगवान भाषत. स्मयमान मुखपद्मः प्लस भगवान प्लस अभाषत. किमिच्छसी, किम प्लस इच्छसी, म प्लस ई बिकम्स मी. देन शब्दार्थ बघायचे आहेत. हस्तस्थम वॉज इन हिज हँड. चरणयोः ॲट द फीट. अर्घ्यम ऑफर्ड. वदन सेईंग. सविनयम विथ फोल्डेड हँड्स. प्राणमत सॅल्युटेशन्स. प्रसाद वर्षी शोवरिंग ग्रेस अदरवाइज ब्लेसिंग. निरूपयन सिंग, निरूपयन इज द शत्रुशानच. स्मयमान, मान असो मान प्रत्यय, स्माइलिंग. मुखपद्म लोटस लाईक फिट, भगवान लॉर्ड. वत्स चाइल्ड, इच्छसी डिझायर अदरवाइज वॉन्ट. देन लास्ट सी. एवं उक्तवती सुकते निरीच्छ सुदास प्रत्यवतत. निरीच्छ म्हणजे डिझायरलेस, ज्याची काही इच्छा नाही. ओके, भगवान की मान्यत. भगवान मला काय म्हणजे की मला नथिंग एल्स. केवलम भगवत चरण कमल स्पर्शेन आत्मा मे कृतार्थम लभताम. ओके, केवल म्हणजे ओनली भगवतम चरण स्पर्शन ऑन द टच ऑफ द फीट ऑफ अ भगवान. म्हणजे ते तुमच्या पायाला स्पर्श केला. आत्मा, आत्मा म्हणजे सोल. मे कृतार्थताम लभताम. कृतार्थताम म्हणजे सॅटिस्फॅक्शन. लभताम मीन्स गेट. मला काही नको,
कारण की त्यांनी भगवानाचं मुख बघितलंच, त्यातच त्याला सगळं मिळालं, त्याला असं वाटलं आणि तो शांत झाला आणि तो म्हणाला की मला काहीच नको, तुमच्या चरणकमला स्पर्शानेच माझ्या आत्म्याला काय मिळालं, सॅटिस्फॅक्शन मिळालं. ओके. देन एमं वादिनं ऑन सेइंग दस सुदासम तथास्तु इत्यब्रवीत भगवान सुगत. ओके. भगवान सुगत काय म्हणाले, तथास्तु. ओके, तसेच हो. अहो प्रभाव सुगतस्य एतस्य दर्शनमात्रेणैव कमलार्थं बहुमूल्य अपेक्षमाण सुदास तद्विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान. ओके. एवं वादिनं ऑन सेइंग दिस सुदासम काय म्हणाले, सुदासाला ते काय म्हणाले, तथास्तु इत्यब्रवीत भगवान सुगत. भगवान सुगत म्हणाले तथास्तु. अहो प्रभाव म्हणजे काय, त्याचा प्रभाव जो आहे, इम्पॅक्ट कसा होता, सुगतस्य एतस्य दर्शनमात्रेनं म्हणजे भगवान सुगताच्या या दर्शनाने कमलार्थम कमलासाठी म्हणजे फॉर द लोटस बहुमूल्य अपेक्षमाण, बहुमूल्य हाय प्राईस, अपेक्षमाण एक्सपेक्टेशन, अपेक्षमाण इज अ शत्रुशानश पार्टिसिपल. सुदास तद्विस्मृत्य, सुदास जे आहे तो जो गार्डन होता सुदास, तद्विस्मृत्य ही फॉरगॉटन ऑल थिंग्स अबाउट दिस अँड सुगत चरणाभ्याम तत्कमलम समर्पितवान. आणि त्यांनी सुगत चरणा म्हणजे भगवान सुगताच्या चरणावरती तत्कमलम दॅट लोटस समर्पितवान म्हणजे ऑफर्ड. एष सुगत एव, आणि हेच एष सुगत, इंडीड ही इज अ ओनली सुगत मीन्स गार्डनर अँड एव ननु भगवान बुद्ध, आणि ते कोण होते, भगवान बुद्ध. ही इज ओनली लॉर्ड गौतम बुद्ध. हे सुगत जो आहे तेच कोण होते, भगवान बुद्ध होते. ओके. ज्यांनी सुदासाला आपल्या पक्षाची परिचय करून द्यायला होता. ओके. सुगतचे कोण होते, भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धाचं नाव इथे सुगत म्हणजे सर्व काही जाणणारा असं सांगितलेलं आहे. ते नेक्स्ट वन सी. तर आपण बघितलं जेव्हा सुदास भगवान सुगताकडे ते कमळाचे फूल घेऊन येतो, कोणत्या अपेक्षेने, जी किंमत श्रेष्ठी आणि सार्थवाह मोजायला तयार असतात त्याच्यापेक्षा जास्त किंमत मला भगवान सुगताकडून मिळेल असं सुदासाला वाटतं. पण जेव्हा तो ते फूल त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा त्याचा सगळा तो अहंकार गळून पडतो. त्याची ती डिझायर असते, इच्छा असते जास्त पैशाची अपेक्षा करण्याची, ती सुद्धा लोप पावते आणि तो अचानक त्याच्यात ते कमळाचं फूल कुठलाही न विचार करता ते त्यांच्या पायावरती समर्पित करतो. पण जेव्हा भगवान सुगत त्याला विचारतात की तुला काय अपेक्षा आहे, तेव्हा म्हणतो की नाही मला काही नको, तुमचं दर्शन झालं, मला सगळं काही मिळालं आणि हीच माझी अपेक्षा आहे. ओके. आणि हेच ते आपण जे सुगत मगापासून बघतोय भगवान सुगत, तेच होते खरे गौतम बुद्ध. त्याच्याबद्दल आपण बऱ्याच अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्यांच्या महिमा त्यांच्या ज्या आहेत, त्यांनी जो शांतीचा प्रचार केला त्याचं आपण सगळं काही वाचलेलं आहे. ओके. संधी विग्रह बघायचे आहेत. किम अन्यत, किम प्लस अन्यत, तथास्तु, तथा प्लस अस्तु, इत्यब्रवीत, इति प्लस अब्रवीत. इत्यब्रवीत इज द यण संधी. ईच्या समोर कुठलाही वोवेल आला तो य मध्ये चेंज होतो, म्हणून इकडे इत्यब्रवीत आलेलं आहे. दर्शन मात्रेणैव, दर्शन मात्रेण प्लस एव, अ प्लस ई ऐ झालेला आहे इकडे, अ प्लस ई ऐ. बहुमूल्यम अपेक्षमाणः, बहुमूल्यम प्लस अपेक्षमाणः. ओके. म प्लस अ म. सुदास तत्विस्मृत्य, सुदास इथे विसर्ग संधी झालेला आहे. ओके. तत् विस्मृत्य, तत् द चा दिलेला त विस्मृत्य. शब्दार्थ बघायचे. उक्तवती सेड, उक्तवती इज द निकलॅन लाईक भगवती, सप्तमी एकवचन. ओके. निरीच्छ डिझायरलेस, प्रत्यवदत रिप्लायड, किमन्यत व्हॉट एल्स, चरणकमल स्पर्शेन टचिंग द लोटस लाईक फिट, आत्मा सोल, कृतार्थताम सॅटिस्फाईड, एवं वादिन स्पीकिंग दस, प्रभाव इम्पॅक्ट, दर्शनमात्रेण बाय सिंग, बहुमूल्यम हाय प्राईस,
अपेक्षमाणः एक्सपेक्टिंग, विस्मृत्य इज अ लबंत हॅविंग फॉरगॉटन, समर्पितवान भगवान इज अ प्रत्यांत ऑफर्ड, ननु इंडीड, धातू साधित अव्ययानी विभक्त्यांत्यपदानी चित्वा लिखत, त्वांत अव्ययम कृत्वा, लेबंत अव्ययम विस्मृत्य, प्रथमांतपदम प्राप्तः सुदासः, द्वितीयांतपदम उद्यानं नीरजं, तृतीयांतपदम अल्पेन धाम्ना, चतुर्थ्यंतपदम भगवते सुगतचरणाभ्यां, षष्ठ्यंतपदम सुगतस्य वटवृक्षस्य, सप्तमंतपदम अश्मखंडे सुगते, संबोधांतपदम वत्स भगवन, भगवन इज संबोधांतपदम. क्वेश्चन आन्सर बघायचे आहेत. उचित कारणम पर्याम चित्वा वाक्य पुनर्लिखत, सुदास उद्यानं प्राप्त यतः, दोन ऑप्शन आहे, स सुगतम मेनितुम इच्छती अँड दुसरं ऑप्शन आहे स सुगतम कमलम विक्रेतुम इच्छती. तो का गेला? कारण की त्यांना स सुगतम कमलम विक्रेतुम इच्छते, त्याला सुदासाला सुगतमला भगवान सुगताला काय करायचं होतं? कमळ विकायचं होतं. स महात्मा वटवृक्षस्य अधस्तात समुपविष्टत आसित, वटवृक्षम वटवृक्षस्य, अधस्तात जर आलं तर आपण षष्ठी विभक्ती यूज करतो, बिलो. ओके, तर दॅट्स वाय वी हॅव टू यूज हिअर वटवृक्षस्य, नॉट वटवृक्षम इज अ रॉंग. अंडरस्टँड? अधस्तात आलं तर आपण कुठली विभक्ती यूज करतो? षष्ठी विभक्ती. ओके, कहकम वदती, कहकम वदतीमध्ये बघायचे नमो भगवते सुदास भगवंतम वदती, भगवंतम इज अ द्वितीया एकवचन, सुदासः भगवंतम वदती. वत्स किमिच्छसि सुगत सुदासं वदति, किम अन्यत सुदास भगवतं सुगतं वदति. ओके, सुदासः भगवंतं वदति लिहू शकता किंवा सुदास सुगतं वदति पण लिहू शकता. सत्यम असत्यम, सुगतः वटवृक्षस्य शाखायाम उपविष्ट आसीत, असत्यम, सुगतस्य निवासे उद्याने आसीत, सत्यम. ओके, त्या भगवान सुगत कुठे राहते? उद्यानात, म्हणजे गार्डनमध्ये राहत होते एका वटवृक्षाच्या खाली, त्यांचं रिसाइडिंग होतं तिकडे. ओके, आणि सुगत वटवृक्षाच्या शाखावरती बसले होते की नाही? त्याच्या खाली जो दगड होता तिथे बसले होते. प्रश्न निर्माणं कुरुत, लास्ट क्वेश्चन. सुदास उद्यानं प्राप्त, सुदासः कुत्र प्राप्तः? क्वेश्चन मार्क. उद्यानम इज अ लोकेशन. भगवतः वदनं धामना राजते स्म, भगवत वदनं केन राजते स्म, धामना इज अ तृतीया एकवचन. ओके, समानार्थक शब्दांत तुम्ही बघायचे, तुम्ही लिहायचे आहेत, स्क्रीन स्टॉप करायची, लिहून घ्यायचं आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये होमवर्क म्हणून उतरून काढायचे आहेत. ओके, बघा सगळ्यासाठी इकडे जे आहे ग्रुप ए आहे आणि इकडे जो आहे ग्रुप बी आहे. तुम्ही दोघांचं मॅच द पेअर करायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे, तुमच्यासाठी आहे होमवर्क. ओके, एक गोष्टही सांगायची आहे, अवलोकयत म्हणजे लक्ष द्या, जाणून घ्या. एकम आपण बघितलेलं, 10ला दशम म्हणतात, 100ला शतम, 1000ला सहस्त्रम आणि 10,000ला दशसहस्त्रम. ओके, काय काय गोष्टी याच्यामध्ये उपपद विभक्ती आलेल्या, जसं प्र प्लस आप, जेव्हा प्र प्लस आप येतं तेव्हा आपण द्वितीय विभक्ती यूज करतो. जसं अहम उद्यानम प्राप्ता, उद्यानम इज अ द्वितीय विभक्ती. जसं अहम शालाम प्राप्ता. अंडरस्टँड? प्र प्लस दा यच्छ असं चतुर्थी विभक्ती आपण यूज करतो. नृपः सर्वेभ्य अन्नम प्रयच्छति, सर्वेभ्य, सर्वेभ्य इज अ चतुर्थी विभक्ती आपण यूज केलेली आहे. सम प्लस रु इज अ समर्पयती. ओके, तर आन्सर इज सी. दे माता देवाय पुष्पम समर्पयती, आपण देवाय चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे इकडे. अँड देन लास्ट वन अधस्तात अध, अधस्तात जे आपण येतो अध तेव्हा आपण काय वापरतो? षष्ठी विभक्ती वापरतो. वृक्षस्य अधस्तात फलानी संती. ओके, हे पण तुम्ही व्यवस्थित प्रकारे बुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. असं सेशन मी ते संपवते. तुम्हाला कळलं असेल की काय आपण शिकवलं आहे ते. हा लेसनचा पूर्ण रिवाईज करायचं आहे, क्वेश्चन आन्सर वहीत लिहून घ्यायचं आहे. आजचं सेशन इथेच संपलं. आपण लवकरच भेटू. पुनर्मिलामः.